अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे। अक्षयच्या मृतदेहाचा दफनविधी उल्हासनगरमध्ये केला जाणार आहे। अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिवसेनेकडून विरोध दर्शवण्यात आला। आता त्याचा मृतदेह हा उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे आणि तिथे त्याचा मृतदेह दफन केला जाणार आहे। बदलापूरमध्ये दफनविधीसाठी जागा मिळत नव्हती। जागा देण्यास बदलापूरकरांनी नकार दिला होता। आता अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूयात। बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा जो मुख्य आरोपी होता त्याचा एन्काउंटर केल्यानंतर 4 दिवस उलटून गेलेले, पण तब्बल आता त्याचा मृतदेह आहे तो मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे नातेवाईक आले होते, परंतु त्याला स्मशानभूमीत दफन करण्याला सांगितलेलं हायकोर्टने। कारण हायकोर्टाला जर परत काही जर प्रकरणात या खुलासे पाहिजे असतील तर त्याची शव जे आहे ते लागणार होतं, त्याकरता दफन करा असा हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर मात्र बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल किंवा आता उल्हासनगर असेल या शहरांमध्ये नागरिकांचा त्यानंतर इथल्या राजकारण्यांचा विरोध होतोय। आता मी उल्हासनगरला शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेर आहे। आपण पाहू शकता इथली परिस्थिती की आता पोलिसांची छावणीचं रूप आलेलं आहे। आताच काही वेळापूर्वी ज्या नागरिकांनी शिवसैनिकांनी विरोध केला होता त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आपल्या पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे। मात्र आता ह्याच ठिकाणी त्याचा मृतदेह आहे तो आणण्यात येणार आहे आणि त्याला दफन केलं जाणार आहे। शिवसेनेतर्फे जो खड्डा बुजवण्यात आला होता तो खड्डा पुन्हा आता JCBने महानगरपालिकेच्या अंतर्गत पुन्हा उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे दफनभूमीची ती इथंच करण्यात येणार आहे असं एकंदरीत कळतंय। किशोर पगारे, कॅमेरामन विशाल वाघमारेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। अक्षय शिंदेचा मृतदेह आता उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे आणि उल्हासनगरमध्ये दफनविधी होणार आहे। अक्षय शिंदेच्या मृतदेहाला दफन करण्यासाठी बदलापूरकरांनी जागा देण्यास नकार दिला। शिवसेनेकडून देखील विरोध करण्यात आलेला आहे। मात्र सोमवारपूर्वी त्याचा मृतदेह दफन केला जावा असे आदेश आल्यानंतर आता हा मृतदेह उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे आणि उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन केला जाणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन शववाहिका ही उल्हासनगरकडे निघालेली आहे आणि उल्हासनगरमध्ये त्याला दफन केलं जाणार आहे। कोणतेही पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून खरं तर दहन करण्याऐवजी दफनविधीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र त्याच्या दफनविधीसाठी जागा देण्यास बदलापूरकरांनी नकार दिला होता। तो बदलापूरमधलाच रहिवासी होता, मात्र बदलापूरकरांनी त्याचा मृतदेह दफन करण्यास जागा द्यायसाठी नकार दिला आणि म्हणूनच आता उल्हासनगरकडे त्याचा मृतदेह नेण्यात आलेला आहे। तिथे त्याला दफन केलं जाणार आहे। बदलापूरमधील चिमूर डॅमवरती बलात्कार करणाऱ्या हा नराधम जो आहे तो चकमकीमध्ये पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार झाला होता। त्याला आता 6 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आज अखेर त्याचा मृतदेह हा उल्हासनगरकडे नेण्यात येतोय। शिवसेनेने देखील या दफनविधीला विरोध केला होता। आपण ही दृश्य पाहू शकतो। पुन्हा एकदा जो खड्डा दफनविधीसाठी खोदला गेला होता तो पूर्णपणे बुजवण्यात आला। शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि आता त्याचा मृतदेह उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे। उल्हासनगरमध्ये त्याचा मृतदेह दफन केला जाणार आहे। सहा दिवस त्याचा एन्काउंटर होऊन 6 दिवस झालेले आहेत, मात्र अजूनही त्याच्या दफनविधीला मुहूर्त मिळत नव्हता। दफनविधी हा आज मात्र करण्यात येतो आहे। दिलेल्या निर्देशानुसार, दिलेल्या आदेशानुसार सोमवारपूर्वी त्याचा मृतदेह दफन केला जावा असे आदेश देण्यात आले होते आणि त्या आदेशानुसारच आता अक्षय शिंदेचा मृतदेह हा उल्हासनगरकडे नेण्यात आलेला आहे। शिवसेनेने देखील या दफनविधीला विरोध केला। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो आता उल्हासनगरकडे नेण्यात आला असल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे? जान्हवी, गेले 6 दिवस जो अक्षय शिंदेचा मृतदेह आहे तो कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता।
जे रुग्णालयामध्ये त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता। मात्र सुरुवातीच्या वेळेत अक्षय शिंदे याचा मृतदेह आम्ही स्वीकारणार नाही अशा प्रकारची भूमिका त्याच्या आई वडिलांची होती। मात्र ज्यावेळेस हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं, न्यायालयाकडून ज्यावेळेस सांगण्यात आलं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही, त्यानंतर अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांचे जे वकील आहेत अमित कटारनवरे यांच्याकडून सांगण्यात आलं की आपण त्या मृतदेहावर दफन विधी नाही करायचा तर दफन विधी करायचा आणि यानंतर हा दफन विधी यासाठी कारण पुढे जर फॉरेन्सिक टीमला किंवा SIT टीमला काही त्या संदर्भात काही तपास करायचा असेल तर तो दफन केलेला मृतदेह परत काढून त्याच्यावरती फॉरेन्सिक टीम तपास करू शकेल, या अनुषंगाने हा दफनविधीसाठी सांगण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टाने सोमवारपर्यंत हा दफनविधी झाला पाहिजे अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते देण्यात आले होते। मात्र आता ज्यावेळेस दफनविधीसाठी जागा मिळाली, त्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला, त्यावेळेस शिवसेनेने या संदर्भात विरोध केलेला पाहायला मिळाला। यानंतर शिवसेनेचे ज्या पदाधिकाऱ्यांकडून हा विरोध करण्यात आला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात जे आहे ते पोलिसांनी घेतलेला आहे आणि आता अक्षय शिंदे याचा जो मृतदेह कळवा रुग्णालयामध्ये होता तो मृतदेह आता उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढची जी दफनविधी आहे ती उल्हासनगरमध्ये पार पडेल। मात्र ही दफनविधी होत असताना स्थानिकांचा विरोध होण्याची शक्यता आहे आणि याच अनुषंगाने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।